Mumbai Tuck brought to you by Cotton King. Cotton King Unconditional Sale. Get 20% discount on all garments. Offer valid till 16th August 2026. गल्ली टू दिल्ली सध्या सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं आहे तर भेसळ रोखण्याचं. तुम्ही म्हणाल की कुठली भेसळ? तशी तर सगळ्या प्रकारची भेसळ, खाण्यातली, पाण्यातली, विचारातली, जगण्यातली, सगळीकडेच भेसळखोरांनी उच्छाद मांडलाय. त्यांच्यामुळेच आपल्याकडे शिक्षणाची वाट लागली आहे, ज्यामुळे कॉकरोच रस्त्यावर उतरले. खाण्याची वाट लागली आहे, ज्यामुळे तुकाराम मुंडेंना मिशन हाती घ्यावं लागलं. विचारातल्या भेसळीचं तर काही बोलूच नका. त्याचं कारण असं आहे की त्यामुळं अर्धा डझनपेक्षा जास्त पक्ष फुटलेत, ठाकरेंचा, पवारांचा, ममतांचा. आणि जगण्यातल्या भेसळीचं काय सांगावं ते तुमचं तुम्ही तपासून घ्या. पण भेसळीचं कसं असतं ना, जोवर तुम्हाला त्याची झळ बसत नाही ना, तोवर काही लोड नसतो. पण आपल्या खिशाला चाट लागली किंवा आपल्या घरापर्यंत ती भेसळ आली की मग कार्यक्रम झालाच म्हणून समजा. आता उदाहरण बघा, बिहारमधल्या भाजपच्या माजी नेत्याचं आणि यूट्यूबर मनीष कश्यपचं घ्या. त्याची बिचाऱ्याची नवी कोरी टोयोटा क्रिस्टा बंद पडली. त्यानं खापर फोडलं E20 पेट्रोल अर्थात इथेनॉलयुक्त पेट्रोलवर. आणि मग गडकरी, हरदीप सिंग पुरी यांच्यावरही त्यानं तोंडसूक घेतलं. मनीष कश्यप एक उदाहरण झालं. म्हणजे कालपर्यंत तो सिंपथायझर होता, नंतर तो भाजपमध्ये गेला, निवडणूक लढला, नंतर तो बाहेर पडला. पण ज्या वेळेला दूषित E20 इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे त्याची गाडी बंद पडल्याचा त्याचा दावा आहे, त्यावेळेला मात्र मनीष कश्यपनं या सगळ्या व्यवस्थेवर तोंडसूक घेतलं. पण ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. पण देशभरात या इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळं ज्यांची लंका लागली आहे अशा अनेकांनी त्यावर नाराजी, संताप आणि बरंच काही व्यक्त केलं आहे. पण रॉयटर्स या प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं जी बातमी प्रसारित केली आहे त्यानुसार इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळं गाड्यांचं नुकसान होत असल्याचं किंवा त्यांचं कबाड होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी देशभरात पेट्रोलचे रँडम सॅम्पल्स चेक केलेत. आणि त्यातून जे बाहेर आलं आहे ते अजूनच गंभीर, ॲक्च्युअली खतरनाक आहे. त्यामुळे आता देशाच्या E20 धोरणाच्या अंगाशी आलेली ही भेसळ रोखण्यासाठी एक तुकाराम मुंडे काही पुरणार नाही आहे. नमस्कार, मी अभिजित आणि तुम्ही पाहताय सेंटर पॉईंट. गंमत सुरू झाली ती गेल्या 1.5-2 आठवड्यांपूर्वी. ऑटोमोबाईल कंपन्यांनी सरकारला एक लेटर पाठवलेलं होतं, ज्यात इथेनॉलयुक्त पेट्रोल दूषित असल्याची तक्रार केली होती. आणि गंमत म्हणजे हे ऑफिशियल लेटर होतं, ॲक्च्युअली लेटर बॉम्ब होता. पण मग सरकारनं वायवेगानं आपली चक्र फिरवली आणि इथेनॉलयुक्त पेट्रोल वाहनांसाठी सेफ असल्याचं म्हटलं. मग ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपलं लेटर मागे घेतलं. पण इथं हे सगळं संपलं नाही. कारण रॉयटर्सच्या हाती लागलं होतं ते ऑटो जायंट कंपन्यांमधील कम्युनिकेशन, जे प्रचंड सेन्सिटिव्ह होतं. त्या कंपन्या कुठल्या तर मारुती, टाटा आणि महिंद्रा. या कंपन्यांनी गेल्या वर्षी सरकारनं जेव्हा E20 ऑइल वापरण्याची पॉलिसी अंमलात आणली तेव्हापासूनचा डाटा कंपाईल केला होता. उद्देश होता ऑइल इम्पोर्ट काही प्रमाणात कमी होईल, म्हणजे सरकारचा उद्देश, आणि प्रदूषणसुद्धा थोडंफार घटेल. आणि मग तुम्हाला कल्पना आहे की 1 एप्रिलपासून तर केवळ पंपांवरती E20 पेट्रोलच मिळते. आता या कंपन्यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या पंपांवरून जे पेट्रोल टेस्ट केले त्यात मोस्टली क्लोराईड आणि मॉइश्चरचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे, ज्यामुळं गाड्यांची वाट लागली. रॉयटर्सनं म्हटल्याप्रमाणे सियाम म्हणजे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सनं देशभरातील 21 पेक्षा जास्त राज्यांमधून 250 सॅम्पल्स कलेक्ट केले. म्हणजे 250 पेट्रोल पंपांवरून इथेनॉलयुक्त पेट्रोल घेतलं आणि हे रँडमली कलेक्ट केलं आणि त्याचं टेस्टिंग केलं. त्यातल्या 18हून अधिक राज्यात जे पेट्रोल पंपांवर विकलं जातं आहे, म्हणजे तुम्ही आम्ही जे विकत घेतोय त्यात मॉइश्चर कंटेंट अधिक सापडला. आता यामुळं पुढे काय होतं ते आपण बघणार आहोत. आता थोडी यादी बघा की कुठून किती सॅम्पल्स घेतली. महाराष्ट्रातून 31 सॅम्पल घेतले, कर्नाटकातून 15, उत्तर प्रदेशातून 36, दिल्ली NCR मधून 28, तामिळनाडूतून 27, मध्य प्रदेशातून 11, केरळमधून 24, पंजाबमधून 20 आणि राजस्थानामधून 14. सियामच्या म्हणण्यानुसार हा डाटा इंटरनल सर्क्युलेशनसाठी गोळा केलेला होता. हरकत नाही, तोही बरोबर आहे. आणि तोही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ऑटो जायंट्सकडून. म्हणजे सियामनी याच्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला का माहीत नाही, फक्त प्रश्न उपस्थित होतोय. आता हा डाटा गोळा कोणी केला होता तर टाटा, महिंद्रा आणि सुझुकीनं. त्या किती मोठ्या कंपन्या आहेत
तर देशातल्या एकूण ऑटोमोबाईल मार्केटमध्ये या 3 कंपन्यांचा वाटा 67% आहे आणि त्यांनी गोळा केलेला डाटा कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा नाहीये असं म्हणत सीएमनं केंद्राला दूषित E20 बद्दल जे पत्र लिहिलं होतं ते परत घेतलं. आता बघा, ज्या कंपन्या म्हणजे जवळपास 67% वाहनं ज्या कंपन्यांची रस्त्यांवरून फिरतायत त्यांनी गोळा केलेला डाटा जो आहे तो सीएमला पुरेसा वाटत नाहीये. आता हे कसं होतं, का होतं, कोण करतं, कशासाठी करतं, कोणासाठी करतं हे समजून घेण्याइतके तुम्हीही सगळे प्रेक्षक सुजाण आहात. पेट्रोलियम आणि गॅस मिनिस्ट्रीनं यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. असो, पण हरदीप पुरींनी हे मान्य केलंय की सीएमनं एक पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर ऑइल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या पंपांवर पेट्रोल भरता ते बघा, त्या सगळ्या कंपन्यांनी आता टेस्टिंग सुरू केलं आहे आणि कुठे कुठे पेट्रोल दूषित आढळतंय किंवा भेसळयुक्त आढळतंय याची तपासणी सुरू झाली आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं की दूषित पेट्रोलचे किंवा भेसळीचे केवळ 4 केसेस किंवा 4 नमुने सापडलेले आहेत आणि राज्यांमध्ये सुद्धा कुठेही अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाही आहेत असं कोण म्हणतंय? हरदीप सिंग पुरी म्हणतायत. म्हणजे एका बाजूला जायंट ऑटोमोबाईल कंपन्या आहेत त्यांचा डेटा आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार म्हणते की असं काही झालेलंच नाही आहे किंवा अशा काही तक्रारीच नाही आहेत. असो, महिंद्रानी म्हटलं की म्हणजे ज्यावेळेला हे सगळं समोर आलं आणि ही सगळी चक्र वेगाने फिरायला लागली मग त्यानंतर कंपन्यांना विचारणा झाली. महिंद्रानी म्हटलं की त्यांच्या अधिकाऱ्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत ते बेसलेस आणि चुकीचे आहेत, त्यांनी हातच झटकून टाकले. ऑटो इंडस्ट्रीचा जो काही डेटा आहे तो फारच लिमिटेड आहे असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मर्यादित आहे आणि E20ला काही एक प्रॉब्लेम नाही आहे. इंटरेस्टिंग आहे, मारुती आणि टाटानं तर रॉयटर्सला रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे. आता हे सगळं पांघरून टाकण्याचं काम तर झालं, सब चंगासी, काही लफडं नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे, सब कुछ ऑल ओके, ऑल इज वेल, पेपर साफ. पण समोर आलेलं सत्य काय आहे जे रॉयटर्सनं या ऑटो कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या ईमेलच्या आधारानं मांडलंय ते बघा. मारुती, टाटा, महिंद्रा आणि सीएममध्ये हे संभाषण झालंय. त्यात E20 पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात क्लोराईड आढळलंय. क्लोराईडची लेवल अनेक राज्यात 6 ते 570 पार्ट्स पर मिलियन म्हणजे PPM ज्याला आपण म्हणतो ना तेवढी आढळली आहे. विशेषतः राजस्थानात, नवी दिल्लीत 1.4 ते 420 PPM, महाराष्ट्रामध्ये 10 ते 357 PPM. भारत सरकारच्या नियमानुसार केवळ 3 PPMला परवानगी आहे क्लोराईडच्या, 3 PPMला. मॉइश्चर लेवल किती आढळली आहे तर 13,000 PPM इतकी. आंध्रामध्ये 12,500 PPM, UPीत नियमानुसार किती असायला पाहिजे मॉइश्चर लेवल 3,000 PPM. आता हे दूषित पेट्रोल होण्याची कारणं काय आहेत माहीत नाही. सीएमनं जे लेटर मागे घेतलं त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं जेव्हापासून E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले तेव्हापासूनच हे घडतंय. अर्थात ते लेटर त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि त्याच्या मुळाशी जायला पाहिजे असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलेलं होतं. मारुतीच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेतला तर 1 PPM क्लोराईड हे जास्तीत जास्त झालं म्हणजे डोक्यावरून पाणी. त्यापेक्षा अधिक जर त्याच्यामध्ये क्लोराईड असेल तर ते कुठल्याही गाडीचं इंजिन सहन करू शकत नाही, ते इंजिन जीव सोडेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तर 1 PPMपेक्षा कमीच क्लोराईड असावं असा दंडक आहे. महिंद्राच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑर्गॅनिक क्लोराईड हे गाड्यांची वाट लावू शकतं. इतकंच नव्हे तर दूषित इंधनासह गाडी तशीच रेटली तर 200 किलोमीटरच्या आतच इंजिन फेल होऊ शकतं. अर्थात हे मेल जेव्हा रॉयटर्सच्या हाती लागले तेव्हा त्यांनी महिंद्रा आणि मारुतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला पण त्यांनी रिस्पॉन्ड केलं नाही. आता तुम्ही म्हणाल की ज्या दूषित E20मध्ये म्हणजे E20 पेट्रोलमध्ये अधिकचं क्लोराईड आणि मॉइश्चर आढळते ते नेमकं काय आहे तर बघा, हे अशा प्रकारचं केमिकल आहे जे क्लोराईन आणि वेगळे एलिमेंट जनरली मेटल किंवा सोडियम एकत्र आल्याने निर्माण होतं. आणि मॉइश्चर तर तुम्हाला माहीतच आहे, मोस्ट कॉमनली त्याला पाणी म्हणूनच ओळखलं जातं किंवा पाणीच म्हणू शकता. म्हणून ज्या तक्रारी येत आहेत ना आमच्या पेट्रोलच्या टँकमध्ये पेट्रोलऐवजी पाणीच मिळालं वगैरे वगैरे तर ते कदाचित दूषित E20 पेट्रोलमुळं असू शकतं. आता हे E20 दूषित का होतं आहे, कसं होतं आहे, त्यामागे कोण आहे, ऑइल कंपन्या पुरेशी काळजी घेण्यात कमी पडत आहेत का की पंपांच्या लेवलवर हे दूषित होतं आहे, त्याची जबाबदारी कोणाची वगैरे वगैरे असे 1760 प्रश्न मलाही पडले ज्याची उत्तरं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयच देऊ शकतं. तोवर तुम्ही आम्ही काय करू शकतो तर जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाल किंवा आपण बाहेर जाऊ तेव्हा टोईंगवाल्याचा नंबर सेव्ह करायचा, मोबाईलची बॅटरी फुल ठेवायची, खिशात जास्तीचे पैसे ठेवायचे. कारण समजा दूषित E20मुळे गाडी टो करून न्यावी लागली तर दुसऱ्या वाहनानं घरी जाता येईल, त्यासाठी अधिकचे पैसे लागतील.
जाताना यूट्यूबवर हा सियाम आणि ऑटो कंपन्यांचं काय कम्युनिकेशन झालं होतं आणि कसं दूषित E20 पेट्रोलचं प्रकरण संशयास्पद बनलं आहे तो व्हिडिओ बघायचा, तो सगळ्यांसोबत शेअर करायचा, लाईक करायचा, फॉलो करायचं, सबस्क्राईब करायचं आणि प्रचार प्रसार करायचा. शेवटी आपण काय करू शकतो? एकच म्हणू शकतो, जागो ग्राहक जागो. तुमच्याही काही कमेंट असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा. बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.